हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृषां यदा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. मैत्रेय ऋषी विदुरालय सांगताची इति ते वर्णितः क्षत्तः कालाख्यः परमात्मनः महिमा वेदगर्भोत यथास्राक्षिन्निबोध मे. म्हणे हे विदुरा तुका येदोळते परमात्माला एक कालरूप सांगले. आता ब्रह्मदेवानं परमात्माला आदेशारी कशी जगत्य सृष्टी केली म्हणून सांगता. सुरवेक ब्रह्मदेवान अज्ञानाचे पांच नमुनेचे पांच विभाग म्हणत अज्ञान पांच वृत्ती म्हणतात त्या सृष्टी केले. कसं म्हणे अविद्या अज्ञान म्हणतात अविद्या, मोह मोह म्हणे अस्मिते मी गेले हाव म्हणून म्हणले, महामोह म्हणाले काम आसक्ती, तामिश्र म्हणे द्वेष, अंधतामिश्र म्हणारी अति द्वेष करचे अभिनिवेश म्हणतात. या सृष्टी केली काही ज्याला ब्रह्मदेवाक बेजार दिल की देवान म्हाका सृष्टी करू सांगली म्हणून हांव सुरवेक एक पाप कसाला सृष्टी केले म्हणून त्या वेळार वापस ताणें परमात्माला ध्यान करून मन पवित्र करून घेऊन अनेक सृष्टी केली. ताणें खंयची ती म्हळ्यार सनक सनंदन सनातन सनत कुमार म्हणले निवृत्ती धर्मपरायण जावन आशिल्ले उर्ध रेतस्क जावन आशिल्ले तसले मुनिश्रेष्ठांक सृष्टी करून ब्रह्मदेव ते तागेले सृष्टी केली म्हळ्यार तागेले पुत्र जल्ली त्यांनी तांगेले सांगता तुम्ही सृष्टी कार्य मुखार सुका म्हूण सांगून म्हळ्यार तो सांगता तान बबाशे स्वयंभू पुत्रान प्रजाः सृजत पुत्रकाः तन्नेच्छन् मोक्ष धर्माणो वासुदेव परायणाः. तो सांगता तुम्ही सृष्टी कार्य मुखार करका म्हूण सांगून जाल्यार तांणी जन्मा दुखुनूची हांगा दिला पळय मोक्ष धर्माणो मुमुक्षु जन तांणी आनी वासुदेव परायण हा परमात्माले विशयांतू तांणी आसक्तशील जन तशें तांणी आमी प्रजा सृष्टी करनाची म्हूण सांगताचे. जाल्यार ब्रह्माक दिसता की मिगेल चेडू मिगेले एक आदेश तिरस्कार करताचे म्हूण सांगून ब्रह्मदेवाक जोर कोप येयले. ते कोप ताणें सैसून घेवचे मस्त प्रयत्न केले. जाल्यार तागेले ज्ञानान ते कोप सैसूच्याक प्रयत्न केल्यार ते कोप ब्रह्मदेवाले भुंयचे मध्य दुखून एक नील आनी तांबडे बण्णाचे एक सान बालकाल रुपार भायर येयलो की तो कोप. तो बालक कोण म्हूण म्हळ्यार तो आयले कुडले रडता की रोणू हे जगतगुरू सृष्टी करता म्हाका हांव कोण म्हूण सांग आनी मिगेले हांव खंय राबू का म्हूण सांग मिगेले वासस्थान सांग. सवैरुरोध देवानां पूर्वजो भगवान भवः नामानी कुर्मे धातः स्थानानी च जगद्गुरो. हे ब्रह्मदेवा म्हाका तूं सृष्टी केलेली ना आतां हांव खंय आसूं का म्हूण सांग म्हूण तो रडता म्हणून सांगून रुद्र म्हळ्यार रडता न्हय तशें ताका रुद्र म्हूण म्हळ्यार नामान आपयताची म्हूण ब्रह्मदेव म्हणाल खंय तुका तूं रोणू भायर येयल न्हय जन्मा येतना रोण येयल न्हय तशें तुका रुद्र म्हणून नामान आपयताची. तुका खंयचे खंयचे जाग्यार वास करीत म्हूण सांगता. हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथिवी, सूर्य, चंद्र आनी तप हे स्थानांत तूं खंय राबू येत मात्र न्ही तुका मस्त नांवान आपयताची. मनु, महिनस, महान, शिव, रथध्वज, उग्ररेतस, भव, काल, वामदेव आनी धृतव्रत म्हणली नामान तूं भारी एक नमनेचे प्रख्यात जाता. आनी तुगेले बायलांक गेले नांव इक्र जन रुद्र आनी तुगेले बायलो जाताची धी, वृत्ती, उशना, उमा
नियत सर्पी इळा अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा हांनी इकर जन रुद्राणी म्हणत ते एकादश रुद्र म्हण म्हणलेले लेकारे एकादश रुद्राणी तुगेल पत्नी जताची म्हण सांगून हांका तू स्वीकार कोरनो मस्त प्रजा सृष्टी तू कोर काय त्या म्हणा तुका प्रजापती जावन सृष्टी केला म्हण सांगतना तो जायत म्हणून रुद्रदेव बलानं आकारानं स्वभावानं आणि रूपानं तागेल्या बरी असचे ये प्रजावर्गांक तो सृष्टी करत काय कसल जत त्यांना रुद्राणाम रुद्रसृष्टानाम समंतात गसताम जगत निशाम्या संक्षशो युतान प्रजापतीरशंकतः म्हणरी त्या रुद्रान उत्पन्न केलेलं त्या संख्य जावनशील रुद्र तागेल्या वरीच नव्हता सृष्टी केल्या त्यांनी कसं करताच म्हणून सगळे जगत्य भक्षण करूक प्रारंभ करताच की त्या पळून ब्रह्मदेवा भारी भयीन जेल्ले प्रजावर्ग सृष्टी कर म्हणे हाणे असले रुद्र भयंकर आशिल्ले सृष्टी केली नव हाणे म्हणून सांगून तो रुद्रा सांगत की तू कसल सृष्टी केला ये तुगेल प्रजा वर्गाचे पुराय जन तांगेल भयंकर दृष्टीनं पुराय दिक्क दिक्कुला सुनगाल तरसची जना परे कसं कसं सृष्टी केला हांवें दोळत्या परे भक्षण करत आता त्यांनी म्हाका भक्षण करच्या येता की म्हण म्हणलेले भय म्हाका जात रस तश जावन तू आणि सृष्टी राबई म्हणून तशी तो सृष्टी राबयत की रुद्रू आणि म्हणत की ब्रह्मू तू तपस्या आचरण करी त्या तपस्या प्रभावान तुका कशी सृष्टी कोरका म्हण म्हणेल मना येत पळय मागीर सृष्टी कर तू आत नाक तू सृष्टी करचे सुरवेक तपस्या कोरनो परमात्माक साक्षात्कार कोण घेऊ का तुवे म्हण सांगून परब्रह्माक साक्षात्कार कोण घेवच्याक चतुर्मुख ब्रह्म रुद्राक सांगता मैत्री हांग विदुराला सांगताची रुद्र देवतदान जायत म्हण सांगून त्या प्रजापती चतुर्मुख ब्रह्माक प्रदक्षिण कोरून तो तपस्या आचरण करूक वनाक चमकलकय मागीर कसं जाल्लें हांगा म्हण म्हळ्यार पास ब्रह्मदेव सृष्टी करूक उद्युक्त जालो त्या वेळार 10 जन पुत्र ताका जनन जल्लींची तांगेल निमतीची साधारण प्रजावृद्धी जाल्ली जगत्यांतून मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि नारद हांनी 10 जन पुत्रश्रेष्ठ तांतू नारद ब्रह्मालय जंगे दुकुनु दक्ष अंगुष्टा दुकुनु वशिष्ठ प्राण दुकुनु भृगु त्वक म्हळ्यार तचे दुकुनु क्रतू हाता दुकुनु पुलह नाभी दुकुनु पुलस्त्य कन्ना दुकुनु अंगिरा तोंडा दुकुनु अत्री ब्रह्माल दोळ्या दुकुनु मरीची मना दुकुनु उत्पन्न जाल्लीची म्हूण मागीर ब्रह्मदेवाले उजवे हरद्या दुकुन धर्म उत्पन्न जाल्ले तेदना ताका मूर्ती म्हूण म्हणलेले ब्रह्मदेवाले आंगा दुकुनु जनन येईल तसल मूर्ती म्हूण म्हणलेली लोटो धर्माक नारायण अवतार घेता म्हूण सांगून जाल्ले मागीर ब्रह्मदेवाला फाटी दुकुन अधर्म जन्मलकय आणि त्या अधर्मान कोणाक जनन केल्ले म्हण कोणाक जन्म दिल्ले म्हळ्यार मृत्यूक तशी ब्रह्मदेवाला हृदया दुखून आशी हुवे दुखून कोप तोगुवंटा दुखून लोभ तोंडा दुखून सरस्वती तशीच समुद्र राक्षसाधिपती निरती सकट जना ताणें ब्रह्मान उत्पन्न केले मागीर ब्रह्मान आनी कोणा उत्पन्न केल्लें म्हूण पळोवया तशी देवहुतीले बामण जावन आशिल्लो तसलो कर्दम हांकां ब्रह्मान तागेले सावळे दुखून उत्पन्न केल्लें म्हूण तशें न्हू आतां आमी हें जगत्य सगळे सृश्टी केल्लें ब्रह्मान म्हूण सांगून हांगा आमकां कळटा पळयाची ताजे नंतर ब्रह्मदेवान उत्पन्न केल्ली ती सरस्वती बारीचंद दिशिल्ली ती जाल्यार ब्रह्मदेवान तिका आश केल्ली तिगेले वयर आश जाल्ले म्हूण सांगून आमकां मस्त पुराणांत ऐकून कळटा पळय तशी मैत्रेय सांगता ब्रह्मदेवान असल एक अधर्माचे संकल्प कसले केल्ले म्हूण पुराय तांगेले चेडूं जावन आशिल्ले ते मरीची इत्यादी ऋषींक मना वचून तांणी सांगता की आनु न्हू तांकां ब्रह्मदेव म्हळ्यार हे पित्र रुपाचो देवा तुका गोतन तील कसलें ना तुगेल मनान तुवें सृश्टी केलेले ते चिल्लील वैरी तुका कसल्याक आशी जाल्ली तुका ती पुत्री जाली ना आमी कशी पुत्र की तुका ती पुत्री जाली नवें असल पाप हाजे पशी फुडें कितले की ब्रह्म जावन गेल्याची कोणेय कर न्ही आनी मुखार जेवची ब्रह्मय करेशनाची तशें जावन तूं असल काम करूं नज त्या म्हळ्यार यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरे जना हा म्हण गीतेंत कृष्ण परमात्मान सांगला हे विशय तेदना ते मरीची अत्रे अंगिरस इत्यादी जन ब्रह्माक सांगताच पळयाची तेजी यत्वं महितर दुहितरम गच्छेर निग्रह्या अंगजम प्रभो
तेजीयसामपि हेत्पन्न सुश्लोक्य जगद्गुरो यद्व्रतम अनुतिष्ठन्ये लोकः क्षेमाय कल्पते इत्याक म्हणारी मालघडे कसल करतात त्या पळून धाकल्यान करचे तशी तू सगळे जगत त्याक मालघोडो प्रथम सृष्टी तू म्हणताना तू पळून आम्ही पळय शिकची न्हय तशा तू कसल चांग आचरण करता त्याचे आचरण आम्ही करताची तशा तू परमात्माक शरण यो सगळेच हे जगत्यान तुका धर्म म्हणाल कसं असं परमात्मानं रक्षण करचे तशा तू परमात्माक शरण यो म्हणताना तक्का ब्रह्मदेवाला झिजत काही कसले मी गेले चरडू म्हाका बुद्धी सांगता रसत ना म्हाका कसलीक अळशीक केल्ले हांवें म्हूण सांगून ताणें कसं केलें की तागेले देहाची त्याग केले त्या वेळाक ताणें देह त्याग केल्ले कुडले ते एक कसं म्हणचे आमी आतां आईस म्हणटात पळय धव म्हणटा ती तशी जलकी तागेले देह करगून वचून तेदना काळोख जाल्लो एक पंत म्हूण तेदना ब्रह्माक वापास ताका दिसली की हांव वापास यो लोक सृश्टी कोरका व्यवस्थीत रुपार सृश्टी कोरका म्हणटाना तागेले चार तोंडां तुकून चार वेद प्रकट जाल्ले मागीर मात्र न्ही हाजे वेदाचे विभाग सकडी उपवेद न्यायशास्त्र सकड म्हणटा पळय ह्या पुरे उत्पन्न जालके त्या वेळार विदुराक एक संशय येता मैत्रेयाला निमगीत तो ब्रह्मदेव तागेले तोंडा दुखून हे वेद पुराय भायर म्हळ्यार दितना त्या वेळाक खंयचे तागेले खंयचे दिक्काचे तोंडा दुखून खंयचे सकडी निर्माण जाल्ले ते सांग म्हाका म्हण तेजे ना मैत्री सांगता हे विदुरा पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर सुरवे पूर्वा दुखून ऋग्वेद दक्षिणा दुखून यजुर्वेद पश्चिम मुखा दुखून सामवेद उत्तराचे मुखा दुखून अथर्ववेद प्रकट केले ताणें मागीर आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व वेद आनी स्थापत्य वेद म्हळ्यार आयुर्वेद म्हळ्यार चिकित्सा शास्त्र म्हणटाची धनुर्वेदाक शस्त्रविद्या गांधर्व वेदाक संगीतशास्त्र आनी स्थापत्य वेद म्हळ्यार शिल्पविद्या हे उपवेद म्हणून घेता हे पूर्व दिक्काचे तोंडा दुखूनची पुराय अशीची कशी पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर हेच रिती तोंडा दुखून ताणें निर्माण केल्ले मागीर इतिहास पुराण रूप जावन आशिल्ले पंचम वेद म्हणून म्हणटाची हे सर्व तोंडांनी सांगले ताणें तशीची सर्व याग सांगले विद्यादान तप सत्य म्हळ्यार धर्माचे चारी चरण आनी आश्रम हे पुरे कशी प्रकट केले म्हणून वापस सांगचे ना सुरवेचे पूर्व दिक्कू मागीर दक्षिण दिक्का तोंड मागीर पश्चिम दिक्का तोंड मागीर उत्तर दिक्का तोंड अशी पुरे मागीर ब्रह्मचारी गेले वृत्ती ग्रस्ता संबंध पाविले वृत्ती मागीर वानप्रस्थ आनी सकडी तपस्याक संबंध पाविल सकडी ताणें सकडी कसले वृत्ती आसा ते सृश्टी केल्ले तागेले तोंडा दुखून मागीर तागेले हृदया दुखून ओमकार भायर येयलो तशी मागीर सकड ताणें अनुष्टुप आदी गायत्री अनुष्टुप जगती बृहती छंदस उत्पन्न केले मागीर स्पर्शवर्ण स्वरवर्ण स्पर्शवर्ण म्हळ्यार आमी आतां कक गगन्य म्हणटा पळय ते स्वरवर्ण म्हळ्यार अ दुखून अम अह ते परे सृश्टी केले मागीर निषाद ऋषभ गांधार षड्ज मध्यम दैवत पंचम म्हळ्यार सप्तस्वर निर्माण केले अशी ब्रह्मदेवान तागेले सुरवेचे शरीर पळते कामासक्त जल्लेले पुत्रील वैरीची ते त्याग करून मागीर विंगड शरिरा निमती हे विश्व विस्तारण करका म्हूण सांगून योचन केले त्या वेळाक ताका तो अनेक शरीर घेवन येता न्ही ती सृश्टी विस्तार जायना ती पळोवन ताका आश्चर्य जालें की कस कितले हांव प्रयत्न केला रे एक देवान म्हाका सांगिल्लें सृश्टी विस्तार करूं मेज्यान जायना न्हय म्हूण सांगून आलोचन करून भारी एक नमने चिंतेर बैसिल तेन्ना तागेले शरिरा दुखूनची दोन विभाग जाल्ले तशें ते विभाग जाल्ले ते शरीर काय म्हणून घेता पळय तशी ते शरिरा दुखून दोन विभाग जावन त्या विभागा दुखून एक स्त्री एक पुरुष जाल्लीच काय तंतु पुरुष भाग स्वयंभुव मनु म्हणून घेतला स्त्री भाग शतरूपा देवी जाल्ले ताजे नंतर मैथुन रितीरी सृष्टी प्रारंभ जावन प्रजावृद्धी जाल्ले म्हूण ते स्वयंभुव मनुक शतरूपा देवी निमती 5 संतान जाल्ले तांचो प्रियव्रत उत्थान पाद म्हळ्यार दोनी चेल्ले आकुती देवहुती प्रसुती म्हळ्यार 3 चेल्यो जाल्लींची
तंतु आकुतीक रुची प्रजापतीन मरडिकून घेतले, देवहूतिक कर्दम प्रजापतीन मरडिकून घेतले, प्रसूतिक दक्ष प्रजापतीन मरडिकून घेतले. हे तिनी पुत्रींग गेल संतानान सगळे जगत्य भोरून गेल्लो म्हण सांगून विदुराक मैत्रेय ऋषी ब्रह्मसृष्टीचे विषयी सांगतर असताची त्या वेळाक विदुरान निमगिलके सवै स्वायंभुव सम्राट प्रिय पुत्र स्वयंभुवः प्रतिलभ्य प्रियां पत्नीं किं चकार ततो मुने. हे ऋषी ब्रह्मदेवाला प्रीतीचो पूत जावनशील स्वयंभुव म्हणून प्रिय तागेल बाईल शतरूपा देवीले निमती चरडूवनी पावलीची म्हण म्हणली नव्हे. तसले एक स्वयंभुव म्हणूले पवित्र चरित्र म्हाका तू सांगतवे म्हण सांगून ब्रह्मदेवालागी मैत्रेयालागी विदुरान निमगिले. त्या वेळाक स्वयंभुव म्हणू म्हळ्यार महाविष्णूक शरण येयलो एक भक्ताग्रेसर म्हणटात नव्हे. तशी ते महाविष्णूल काणी महाविष्णूल भक्ताल निमते ऐकूच्या भारी संतोष जाता. तशें हांव तूं त्या काणी सांगका म्हाका म्हूण म्हणटा. तेदन मैत्रेय सांगता की हे विदुरा तागेले बायल आनी स्वयंभुव म्हणू बायलल ಒಟ್ಟು वचून ब्रह्मदेवालागी स्वयंभव म्हणू निमगीत अन्ना समस्त प्राणींक जन्म दिवका आनी ते जन्म दिलेल्या प्राणींक पुरे एक जीविका म्हळ्यार जीवन करचें कशी म्हूण सांगून एक वाट घालून दिवची. तसो जाल्यार सकळी जिवांक पित्र रुपार तूंच जाल्यार आमकां तूं संतान करून घेतला न्हू. आतां आमी कसल करका म्हूण तूं सांगका म्हूण म्हणटना ब्रह्मदेव सांगता हे मनू तूं निष्काम भावान म्हाका तूं आज्ञ करका कसल करका म्हूण सांगून निमगील पळय. तूं म्हाका आत्मसमर्पण केलें बरी जाल्लें. खंयचे पुतान अन्ना तशी निमगिलें म्हूण म्हणली म्हळ्यार भारी संतोश जाता अन्नाक. तशें हांव अन्नाल आज्ञा आतां कसं तें सांगतना हांव तेवय तूं आदरपूर्वक जावन स्विकार करून येता शक्ती तूं आतां निमगील मान्य मे गेल्या की कसल कोरका म्हण आतां कसल कोरका म्हूण सांगील तूं चलायसून दिवका. तशें जाल्यार मात्र तूं एक कर्तव्य तुगेलें धर्म पालन केल्या बरी जाता म्हूण म्हणटना जैता हांव तशी करता म्हणटा स्वयंभुव म्हणू. त्या वेळार स्वयंभुव म्हणूक ब्रह्मदेव सांगता तुगेले हे बायलेल निमती तुका समान जावन सुचे एक संतान तूं पावका आनी धर्मारी सगळेची पृथ्वी राज्य भार कोरका तुवें. तशें केल्ली म्हूण जाल्यार तूं मिगेल सेवा केलेलें बरी जाल्लें आनी तूं कशी पालन कोरका तुगेल प्रजा वर्गांक म्हळ्यार परमात्मान तुगेले वयर सुप्रसन्न जावका म्हूण सांगून सांगता ब्रह्मदेव. त्या वेळार मनू महाराज सांगता की तूं म्हाका कसल सांगलां हांव तें शिरसा पालन करतना. तशें हांव आतां कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार हांव जनांक सृश्टी कोरका जाल्यार जना राबच्या एक जागो जावका न्हय. आतां ती पृथ्वी पळय प्रळय जलान तूं बुड्डून गेलें न्हय. त्या पृथ्वीनान अशी हांव खंय सृश्टी करचें. तशें हांव त्या प्रळया जला दुखून पृथ्वी वयर येवची तशी तूं म्हाका अनुग्रह करका म्हूण म्हणटना भूंय त्या वेळार प्रळय जलान तूं बुड्डून चमकलेलें. हाजीन हे आतां वय हांव मनूक प्रजा सृश्टी करी म्हणल्यार त्या पृथ्वी वयर हाडची कशी म्हूण ब्रह्मदेव मस्त वेळ चिंतन करतकय त्या वेळार ताका नाका वचनी ब्रह्मदेवाक म्हणून ताणें लोकसृश्टी कोरका म्हूण पळयतना भूंय उदकांत बुड्डून रसातळा वचून जाल्लें. म्हाका तेन्ना मना वचनी आतां हांव कशी हें पृथ्वी वयर हाडचें. आतां हांव कसलें करुना देवाक शरण येवका म्हळ्यार केन्नाय तशीची आमकां कसं की आमगेल्या जिवनांत अशी जेवची पळया आमी कितली आमकां प्रयत्न करूं जाता तितले करताचे मागीर आमच्या प्रयत्नान कसले जायना म्हूण म्हणले नंतर आमी देवाला शरण वचचें न्ही. जावन कशी म्हूण म्हळ्यार खंयचें एक काम जावका जाल्यार सुरवेक आमी देवाला निमगून घेवन तें काम करका प्रयत्न करका. देवा हांव अशी प्रयत्न करता अमकी काम म्हाका जावका त्या कामांत तूं म्हाका साफल्य दिवका म्हूण पांय पडूं देवाला अनुग्रह मागून मागीर आमी काम केल्यार तें जय जाता. शिवाय आमगेले पुरे कशी म्हळ्यार सर्व प्रयत्न करून जायना नासले नंतर संकट बंदाग वेंकटरमणा म्हूण सांगून देवा पांय पडचें जाल्यार हांगा ब्रह्म सुरवेकची लेखत पळया. म्हाका कोण जन्म हाडयलें त्याचे परमात्माले हांव भुंयत कशी वयर हाडचें म्हूण सांगून निमगुका त्या परमात्मान तें काम करून दिवका म्हूण म्हणटना ब्रह्म आलोचन करतर आसतनाचे तागेले नांकाचे नासा संपुट म्हळ्यार नांका पड्या दुखून वराह तोको निरदंगा दुष्ट परिमाणक अंगुष्ट परिमाणक
ते एक अंगुष्ट्याचितले होड आमगेले अंगुष्टे बोटस पळय हाताचे तितले होड एक वराह भायर येईल काय सान पिल पुरे जन आश्चर्य कसले नांका दुखून एक वराह येवचे म्हणसवे पळून ते वराह भायर येईल तशीची पळयता ते एक ओढ हस्तीची गात्राक समजले म्हळ्यार तितले होडजल काय ते वराह मूर्ती त्या वेळार वराह मूर्तीक पळोवन मरीची इत्यादी ऋषी सनकादी ऋष्य स्वयंभुव मनु आणि ब्रह्मदेव पुरे कसल जल्ली हें कोणश्च पुरो कोण हें इतले वराह रुपार प्रकट जल्ला कसल आश्चर्य ब्रह्मल्याक आत्ता मेगल नांका तुकून आईल न्हू हें एक बोटा गात्र आशिल्लें एक क्षण भितर इतलें व्हड जल न्हय कसल हें कोणश्च पुरो म्हण म्हणटना ब्रह्मदेवाल मना येता परमात्मू आश्च्या पुरो म्हणून तांणी आलोचना करताची तो परमात्मू यज्ञ पुरुषो पर्वताकार जाल्लो खंय तो आनी हडान गर्जन करता त्या गर्जन करतना आमकां ते देवाल गर्जन म्हणटना आमी कसो लागता जोबो त्या गर्जने कितशी देव देवते पुरे भिल्लींचकी म्हूण ना सर्व देवतेक संतोष जाता खंय आनी सर्व ऋषी मुनी ताका स्तोत्र करताची वेदाचे पवित्र मंत्रान ताका स्तोत्र करताची ताका परमात्माक वेद प्रतिपाद्य म्हणटात न्हय वेदान ताका आराधन कोरका म्हणटना ते सर्व ऋषी मुनी केलें स्तोत्र आयकून परमात्मा भारी संतोश जावन वापास गर्जन करता खंय तो म्हळ्यार आनी पवित्र मंत्रान म्हाका स्तुती केला आनी कसं लेखता की ते हांव चलायसून दिवका तांकां म्हूण सांगून परमात्मो तो एक वराह गात्रार तशी तो परमात्मो त्या वराह रुपार पर्वताकारार आशिल्लो तसलो परमात्मो प्रसन्न जावन त्या ऋषी मुनी लागीं सांगता काय कसले म्हळ्यार कसा खातीर आयलो त्या ऋषी मुनींनी ताका स्तोत्र करतना परमात्मा तो कसा खातीर आयलो म्हणून गोतच न्हय तो संतोशारी अपास एक पंत गर्जन करता आनी हांव आपण कसले आयलो म्हूण ताका गोत आशिल्लो देखून तो एक पंत गजराजशी हस्ती म्हणके व्हडान ते एक हस्ती कशी उदकांत खेळू वता पळय तशी व्हडान गर्जन करता त्या उदकांत प्रवेश करता तो सुरवेक कसो करता म्हळ्यार बालबैर करता आनी सुरवेक आकाशार उड्डून मागीर उदकां भितरी बुडच्याक वता म्हळ्यार एक उड्डी मारची आतां कोण जाल्यार न्हंयेन तूं पोंवच्या वताना पळय उदका बुड्डी मारची कशी तशीची त्या वेळार यज्ञ वराह कसो करता तो तागेले सगळेची पाय्या घात्तस पळय ताजीन आतां एक वराहाचे स्वभाव ते वराह कोण ते वराह म्हळ्यार आमी सामान्य जावन डुकर म्हणटा ते कोण पोशिता पळय तांगेले सगळे इतल कोसळून घालता ताजी एक स्वभाव ते घात्तान तो रसातळा वचून न्हय ते रसातळ कोसळून तो पंदा वचून थंय पळयता तो भूंय आस म्हूण ताका दिसता त्या वेळाक पाताळा दुखून त्या भूंय तागेले ताका त्या वराहाक कोरे दंश्रस म्हळ्यार कोरे दाडे म्हणटाचे आस ताजे वयरी होवन घेवन तो पाताळा दुखून वयर येता भारी छंद दिसता शिलकय तो त्या वेळाक हे सुरवेचे यज्ञ वराहाचे अवतार मुखारसून अनेक युगांतू अनेक मन्वंतरांतू ताणें भुवराह जावन येवचें आसा त्या वेळार हिरण्याक्षाक यज्ञ वराह तो आदी वराह म्हणटा हिरण्याक्षा मारलेलो वराह अवतार दोनी पंत यांची ब्रह्मकल्पांत दोनी पंत जाल्ले येद्दोळटे आमकां कळटा तशी तो ऋषी मनी पुराय ते वराहाक छंद करून भारी संतोशारी म्हळ्यार भूंय खाण ताची कक्षर वापस दवरली पळता आनी संतोशार ते वराहाक गुणगान करून ताका संतोष करताच की वराहाक आनी ते सर्व देवान ब्रह्मदेव समीत ऋषी मुनील वटू राबून त्या वराह मुर्तीक स्तोत्र करतना न्हय ताका भारी खूश जावन भूदेवीक खंय राबोवपा पळय कक्षेंतू थंय तो राबयता आनी तो अंतर्धान जावन वता तशी विदुराले मैत्रेयी ऋषी सांगता परमात्माले खंयची चरित्र आयकल्यार एक भारी संतोष दिवचे सांगच्याकय योग्य चरित्रां आयकुच्याकय योग्य जावन आशिल्ली तशी आसा आमगेले सामान्य मनशांगेले सर्व मनांतूल ताप दुख्ख पुरय निवारण करता हें काणी आयकल्यार तशें जावन परमात्मान एक प्रसन्न जाल्यार प्रपंचांत कसलें दुर्लभ मेळिल्लें ना तशी परमात्माले
उडगास केल्ली मात्राक ब्रह्मदेवालेद्राक परमात्म वराह रुपार प्रत्यक्ष जावन ते भूदेवीक ताजे कक्षेर दवरून सर्व ब्रह्माक मनुक सकड सर्व जनाक सृष्टीक योग्य जावन भूंय मेळची तशी केल्ली पळय तशी तसल परमात्मो खंयचे एक रसातळा चमकलेले भूंयक तो ताजे कक्षेर दवरतकी तशीची परमात्मो संसार बंधन सोडवून वचुका म्हूण सांगून कोण देवाले मागतकी तांकां परमात्मो तांकां जाय जाल तशी तांगेले मना आशी तो परिपूर्ण करून दिता म्हणटना एक पंत ती परमात्माल काणी कन्नाना ऐकल्यारी सर्व एक मोहा दुखून सोडवायता तो बंधना दुखून सोडवायता परमात्मो तसल परमात्माले ಈ वराह अवतारा काणी ऐकली म्हूण जाल्यार सर्व दुःख निवारण जाता आनी आमी केन्नाय आमगेले एक जिवनांतू एक आमगेले एक लिमिट्स म्हूण आसता कशी भूदेवीक तिगेले कक्षेर हाण दवरली की ताण तशीची आमी आमगेले एक लिमिट्स एक प्रिंसिपल्स म्हूण आसता आमी लेखूं खातीर आमी जिवनांत अशें कोरका अशें आसोका तांत दुखून केन्नाय आमकां च्यूत जायना अशी देव पळोवन घेता तशी हांगाक महाभागवत पुराणांतुले वराह प्रादुर्भाव म्हणून घेतील तसले तृतीय स्कंदाचे 13 अध्याय थंय जाल्ले सांगिल तसले ह्या वराह प्रादुर्भावाचे काणी तेच परमात्माल चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।